महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिंदे भूकंप करणार असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून आहे। पण आतापर्यंत हे ऑपरेशन प्रत्यक्षात आलं नव्हतं। मात्र आता अचानक शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय। ठाकरे गटाचे काही खासदार थेट शिंदेंच्या नेत्यांना भेटताना दिसतायत, तर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं टाळलं। यामुळे राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित झालाय की अचानक एकनाथ शिंदे एवढे ऍक्टिव्ह का झाले? त्यांना ऑपरेशन टायगर राबवण्याची गरज आत्ताच का पडली आहे? टीएमसीचे खासदार फुटल्यानंतर आता शिंदे ठाकरे गटाचे खासदार का फोडणार आहेत? टीएमसीचे खासदार फुटल्यानं शिंदेंचं दिल्लीतील वजन कमी झालंय का? आपली ताकद परत मिळवण्यासाठी शिंदेंना ठाकरे गटाच्या खासदारांची गरज भासतेय का? डिलिमिटेशन बिलसाठी खासदारांची गरज पडतेय का? ऑपरेशन टायगरसाठी अमित शाह मदत करतायत का? पाहुयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीए मधील एक अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत। त्यांना लोकसभा आणि विधानसभेतील संख्याबळामुळे मोठा मान सन्मान मिळतो। मात्र नुकत्याच राष्ट्रीय पातळीवर घडलेल्या एका मोठ्या घडामोडीनं दिल्ली ते मुंबई राजकारणाची चक्र वेगानं फिरवली आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। टीएमसीच्या 28 पैकी जवळपास 20 लोकसभा खासदारांनी बंडखोरी करत भाजप प्रणित एनडीएला पाठिंबा दिलाय। वरवर पाहता हा ममता बॅनर्जी यांना धक्का वाटत असला तरी या अंतर्गत फुटीमुळे थेट महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंची चिंता वाढली असं म्हटलं जातंय। अनेकांना प्रश्न पडला असेल की टीएमसीचे खासदार फुटल्याचा एकनाथ शिंदेंशी काय संबंध आणि यामुळे शिंदेंना ठाकरे गटाचे खासदार फोडण्याची गरज का पडली? तर याचं उत्तर दिल्लीतील सत्ता समीकरणात दडले। लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत न मिळाल्यामुळे भाजपला आपल्या मित्रपक्षांवर अवलंबून राहावं लागलं होतं। यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे होते, ज्यामुळे शिंदेंचे एनडीए मधील बार्गेनिंग पॉवर प्रचंड वाढली होती। महाराष्ट्रातील जागा वाटप असो वा दिल्लीतील मंत्रिपद, शिंदे आपली ताकद दाखवून भाजपवर दबाव आणू शकत होते। मात्र आता टीएमसीचे 20 बंडखोर खासदार थेट भाजपसोबत आल्यामुळे मोदी सरकारला बहुमतासाठी किंवा महत्त्वाच्या बिलांसाठी आता केवळ जुन्या मित्रपक्षांवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाहीये। भाजपचं संख्याबळ वाढल्यामुळे एनडीए मधील एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन आणि महत्त्व काहीसं कमी झालंय असं म्हटलं जातंय। आगामी काळात मोदी सरकारला लोकसभेत अत्यंत महत्त्वाचे असलेले डिलिमिटेशन बिल आणि वन नेशन वन इलेक्शन सारखे कायदे मंजूर करायचे अशी चर्चा आहे। यासाठी भाजपला आणखी मोठ्या संख्याबळाची आवश्यकता आहे। जर शिंदेंनी ठाकरे गटाचे खासदार फोडून भाजपला अधिकचं संख्याबळ दिलं तरच दिल्लीच्या दरबारात शिंदेंची पत आणि वलय पूर्वीसारखंच कायम राहील। म्हणूनच एकनाथ शिंदे आता अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी ऑपरेशन टायगरचा वेग वाढवला अशी चर्चा आहे। एकनाथ शिंदे हे ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फोडण्याच्या तयारीत आहेत असं म्हटलं जातंय। यामध्ये परभणीचे संजय जाधव, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, यवतमाळचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर या नेत्यांची नावं चर्चेत आहेत। पक्षांतर बंदी कायद्यानुसार अधिकृत फुटीसाठी 2/3 म्हणजेच किमान 6 खासदारांची आवश्यकता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 6 ते 7 खासदार जाण्यास तयार आहेत। मात्र सध्या हे ऑपरेशन टायगर एका तांत्रिक अडचणीमुळे होल्डवर आहे। या 7 पैकी तब्बल 4 खासदार थेट केंद्रीय मंत्रिपदाची मागणी करून बसलेत, तर भाजप आणि शिंदे गटाला आधी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामुळे मंत्रिपदाच्या या वाटाघाटींवरून सध्या हे ऑपरेशन थांबलंय असं बोललं जातंय। या संपूर्ण गेम प्लॅन मागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील मोठा हात असल्याची जोरदार चर्चा आहे। महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद कमी करण्याचा उद्देश आहे। तसंच डिलिमिटेशन बिल लोकसभेत मंजूर करायचे आहे। यामुळे हा सर्व खेळ सुरू असल्याची माहिती आहे। सध्या उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून लवकरच ठाकरे गटात ते भूकंप आणणार असल्याची माहिती आहे। जर ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटली तर ठाकरेंची ताकद महाराष्ट्रात खूपच कमी होणार आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे आपल्या खासदारांना बंड करण्यापासून रोखण्यात यशस्वी होणार का, की एकनाथ शिंदे पुन्हा शिवसेनेत भूकंप आणणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।